भारतातील क्रांतीची लाट चोर पेटवणारी घटना, ज्या घटनेची आठवण करताच शौर्य, धैर्य, संघर्ष, साहस या सर्वांची आठवण होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीज राजवटीला झुगारून जनतेला त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमकपणे लढा देणारे भाषण करून गोवेवासियांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली. त्या क्रांतिकारक प्रेरणात्मक विचारांनी स्वातंत्र्य चळवळीची लाट पेटवून दिली. ज्या लढाईमुळे स्वातंत्र्य संग्रामाचे स्वप्न चित्र दाखवले गेले ते प्रत्यक्षात साकार झाले. मित्रांनो, या दिवसाचं महत्त्व मूल्य समजून घेण्यासाठी त्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या शौर्य दृष्टीला, संघर्ष दृष्टीला, उत्साह दृष्टीला आधार करायला हवा. भारत 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला, पण ह्याच देशाचा भाग असलेला गोमंतक प्रदेश मात्र पारतंत्र्यातच होता. 450 वर्षे पोर्तुगीज नावाचा विषारी सरकारचा विल्वा गोमंतकावरच होता. गोमंतकीय जनता अत्यंत हाल अपेष्टामध्ये जगत होती. गोवा मुक्त व्हावा म्हणून अनेक कार्यकर्ते कार्यरत होते, पण गोवा मुक्त लढ्याची पहिली ठिणगी पेटली गेली ती डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्याचमुळे. अशीच लाईन करा. भाषण तुम्ही ऐकलं, तुम्ही एक तुम्ही ब्रीफ केलं की आयचं दिसाची इम्पॉर्टन्स आहा पळय तुमकां सांगलें. त्याचप्रमाणे तुम्ही हांगा स्मारक पळयता आनी तुमी डेली हांगासून वयतात आनी तुम्ही वाचला आसतलें, वाचला तुम्ही बरोबर. अशेंच हुतात्मा गोंयान आसले आनी तेंच्यांनी आपलो जीव दिलो देशा खातीर, आमच्या गोंया खातीर. तेतूंतलेच आमच्या गोंयचे नागरीक हुतात्मा श्री सोमार मळीक यांच्यांनी बलिदान दिल्लें. तिची डेट तुम्ही पळयल्या 1957.